अच्छा, हा पेन आहे, हा 20 रुपयाला आहे. मसाले अच्छा, त्या आहेत पनवेलचे. पनवेलचे. ओके. फेमस ब्रँड आहे त्यांचा. 50-60 वर्षापूर्वीचा आहे. ओके. आणि ते त्यांचे सुपर मार्केटचे आहेत. 25 प्रकारची प्रोडक्ट्स आहेत. आपण 150 रुपयाला सगळी खेळणी आहेत लहान मुलांची. प्रकारचे खाण्याचे पदार्थ बघू शकतो. कुठल्या गाडीवर बसायचंय? नमस्कार मंडळी, आज आपण आलो आहोत पेण फेस्टिवलला व्हिजिट करायला. चला आतमध्ये जाऊन बघूया आपल्याला कुठले कुठले स्टॉल्स दिसत आहेत आणि काय काय आहे आतमध्ये. चला व्हिडिओला सुरुवात करूया. कोणकोणत्या दिवशी कुठले कुठले प्रोग्राम्स आहेत हे सगळं चार्ट केलं इकडे. हा फेस्टिवल 31 तारखेला सुरू झाला. 31 ऑक्टोबर ते 9 नोव्हेंबर पर्यंत आहे आणि याचं तिकीट आहे 30 रुपये पर पर्सन. इथून आपले स्टॉल्स सुरू झाले आहेत. हा पहिला स्टॉल आहे, तो स्टेशनरीचा आहे. चला बघूया आपल्याला काय काय बघायला मिळतं. हे सगळं 10 रुपयाला आहे का? अच्छा. इथे सगळ्या लहान मुलांच्या वस्तू आहेत, त्या 10-10 रुपयाला आहेत. इरेझर्स, पेन्सिल्स, नंतर पट्टी वगैरे, स्केल, असे कॉम्बो आहेत. सगळं 10 रुपयाला आहे. सगळ्या इथे स्टेशनरीच्या वस्तू आहेत. हे कितीला आहे? 20 रुपये. पेन आहे का? अच्छा, हा पेन आहे, हा 20 रुपयाला आहे. इकडे पेन्सिल पेन आहे, सीझर्स आहेत. शार्पनर आहे का? अच्छा अच्छा. इथे हे वेगवेगळ्या प्रकारचे शार्पनर्स आहेत, पेन्सिल्स आहेत, पेन आहेत. हे सगळं 20 रुपयाला आहे. सगळं 20 रुपयाला ना इकडे सगळं? ओके. अच्छा, ओके. या सेक्शन मध्ये जे जे आहे ते 30-30 रुपयाला आहे. रेट्स लिहिले. तर सगळ्या स्टेशनरीच्या वस्तू इथे या पहिल्या स्टॉल मध्ये मिळतील. हे 40 रुपयाला सगळं. हे 50, 10, 20, 30, 40, 50 असे सगळे एक एक करून सगळ्या वस्तू आहेत. इकडे क्ले आहे, मोल्डिंग क्ले, 50 रुपयाला. हे स्पून्स आहेत 50 रुपयाला. फोर्क आहे 50 रुपयाला. नंतर कॅमेरा आहे 50 रुपये लहान मुलांसाठी. क्यूब आहे 50 रुपये. तर अशा वेगवेगळ्या गोष्टी आहेत, या 50 रुपयाला आहेत. इकडे लहान मुलांसाठी पॅड्स आहेत, बॉल्स, पेन्सिल सेट, अशी खेळणी आहेत. हे 50 रुपयाला सगळं. आता हा दुसरा स्टॉल आहे, ज्वेलरीचा आहे. इथे सगळे लेडीज साठी ज्वेलरीज, क्लिप्स आहेत. हे कितीला आहे क्लिप? 30 रुपये. 30. अच्छा, 50 ला. हे सगळे 50 ला आहेत का? अच्छा. हे सगळे गळ्यातले आहेत. हे कसे आहे गळ्यातलं?
50ला. अच्छा, हे वरचे सगळे 100ला आहेत आणि हे 50ला आहेत. ओके, हे कसे दिले? हे 50ला आहेत. ही वरचे आहेत सगळे 100 रुपयाला आहेत. इकडे पण छान छान लहान मुलांसाठी क्लिप्स आहेत. हेअर क्लिप्स आहेत 50 रुपये. इथे टॉईजचं, लहान मुलांच्या टॉईजचं स्टॉल आहे. इथे हे लोणच्याचे स्टॉल आहेत. तर ते विविध प्रकारची लोणची आहे तिकडे. तुम्ही बघू शकता बरेच सारे लोणच्याचे प्रकार आहेत तिकडे. हे कसं लोणचं आहे? अच्छा, करवंद. कसं आहे ते? 100 रुपये पाव. सगळं 100 रुपये पाव. अच्छा, हे सगळे इकडे आहेत ते 150 रुपीज ला पाव आहे आणि इकडे 100 रुपये पाव आहे. हे मिरचीचं लोणचं आहे. हे लसूणाचं आहे लोणचं. आंबा आहे का? अच्छा, आंबा वाटत हे कोणतं आहे? हे पण मिरचीचं आहे. बनारसी मिरची. अच्छा, ओके. तर इकडे सगळं स्टॉल आहे. इकडे आपल्याला मुखवासचं स्टॉल आहे. पुढे इथे पेस्ट कंट्रोलचं शॉप आहे. सांगाल का माहिती जरा? अच्छा, आपल्याकडे स्टेन रिमूव्हर येतं, कॉकरोच ओके. जेल पेस्ट याचा डेमो बघू शकतो. हा, जे पण दाखवा. कपड्यांवरती स्टेन लागतात ना, पेनाचे वगैरे, ओके. ऑइलचे, हळदीचे वगैरे, थोडंसं लिक्विड टाकायचं. घरामध्ये स्क्रबर किंवा ब्रश असतं त्याने ओके. रब करायचं. ते जेवढे पण छोटे मोठे स्टेन आहेत ऑल स्टेनला चालतात, एक्सपायर्ड डेट वगैरे नसतं. कधी फक्त पण वापरू कपड्यावरच चालतं की असं फॅब्रिकवर? अच्छा, वॉलसाठी वगैरे नाहीये ना? अच्छा, ठीक आहे. शकतो. कॉकरोचसाठी जेल पेस्ट आहे, ओके. कारसाठी आहे. हे फक्त डॉट टाकायचं Drops असं? लावायचं अच्छा, हा हा, एकदा लावल्यावरती 5-6 मंथ पर्यंत इफेक्ट राहतो. ओके. आणि हे काय आहे? ते कारसाठी येतं. कारमध्ये आपल्या उंदीर वायर वगैरे तोडतात. अच्छा, ओके ओके, कारसाठी. स्टिक करून ठेवायचं टॅबलेट. ओके. हे कसं आहे? हे कितीला आहे हे 100 कॉकरोचसाठी? रुपयाला येतं. 100 रुपयाला एक आहे का? ठीक आहे. इकडे लहान मुलांसाठी सगळे फुग्यांचे बॉल्स, चेअर्स इकडे सगळे आहेत. ही चेअर कितीला आहे? 150ला. ओके, 100 रुपयाला. आणि हे कितीला आहेत? हे 50. ओके, सगळं 50. ओके. मोठा स्टॉल आहे. सगळं तिकडे 10 रुपयाला आहे सेलमध्ये. हेअर बँड्स, इयरिंग्स सगळं 10 रुपयाला आहे. हेअर बँड्स आहेत, लहान मुलांचे पाऊच आहेत हे. नंतर इकडे लहान मुलांचे ब्रेसलेट्स आहेत, क्लिप्स आहेत. हे क्लिप्स आहेत सगळे 10-10 रुपयाला आहे. इकडे सेल आहे. खूप गर्दी आहे या स्टॉलवर. चला आता आपण पुढचा स्टॉल कव्हर करूया. इकडे मोबाईलचं आहे. सगळे मोबाईलचे कव्हर अँड केसेस या शॉपमध्ये आहेत. इकडे सनग्लासेस आहेत. हे तुमचं पेंटचंच आहे का? हे ना भाऊपुर्डे मसाले म्हणून आहेत. अच्छा. ते आहेत पनवेलचे. पनवेलचे. ओके. ते फेमस ब्रँड आहे त्यांचा. 50-60 वर्षापूर्वीचा आहे. ओके. आणि ते त्यांचे सुपर मार्केटचे आहेत. जवळजवळ 25 प्रकारची प्रोडक्ट्स आहेत. ओके. त्यामध्ये 7 प्रकारची लोणची आणि जवळजवळ मसाले आहेत. हा, त्यामध्ये व्हेज नॉनव्हेज सगळे. चटणी आहे 3 प्रकारच्या. त्याच्यामध्ये आपली खुराशणी, ओके. शेंगदाणा लसूण चटणी. आता ही बघा, ही आहे ना कोल्हापुरी ठेचा आहे. अच्छा, ही शेंगदाणा लसूण. हा, शेंगदाणा लसूण चटणी. नंतर हा एक काय काय? कांदा लसूण. ओके, कांदा लसूण मसाला. आणि एकदम बेस्ट प्रीमियमचा फिश मसाला आहे. फिश मसाला आहे. ओके. फिश मसाला आहे. नंतर हा एक मटनसाठी खास अच्छा, आगरी कोळी एक फेवरेट ब्रँड आहे. ओके. हा, आगरी कोळी मसाला आहे. हा, ओके. ही जवस चटणी आणि जवस, हा, जवसाची चटणी आहे इकडे. ट्रॅडिशनल ज्या चटणी ओके. हा हा, त्या सगळ्या आहेत. चायनीज मध्ये असेल तर ओके. हा, मंचुरियन मसाला पण आहे. हा, आटा. ओके. चिकन लॉलीपॉप आहे. ओके. अच्छा, जवस चटणी. लोणचे बघा ओके. वेगवेगळ्या प्रकारचे लोणचे पण आहेत इकडे. आंबा लोणचं आहे. अजून कोणते कोणते आहेत लोणचे? मिरचीचा आहे, मिक्स वाला ओके.
मिरचीचं लोणचं आहे. जर्नलिस्ट आहात का? नाही, हे युट्यूबला व्हिडिओ टाकतो. पावभाजी मसाला आहे, लिंबू लोणचं आहे, सगळे मसाले आणि लोणची आहे तिकडे. ओके. हा, आणि वेगवेगळ्या प्रकारची पीठ आहेत. वडा पीठ आहेत, कोंबडी वड्यांचं पीठ आहे, हा साबुदाणाचं पीठ आहे, घावण्यांचं पण आहे, सांडगी मिरची पण आहे. ओके. खास मटन साठी हा दरबारी संडे. हा, संडे मिक्स मसाला. हा, काश्मीरी मिरची पावडर आहे. ओके. प्रीमियम क्वालिटी मिरची पावडर पण आहे. ओके. हे आपलं पॅम्पलेट पण दाखवते. ओके. तुम्ही जर पेण मधले असाल आणि येणार असाल तर या नंबरवर आणि हे जरूर कॉन्टॅक्ट करा. अच्छा, पेणचंच आहे. ओके. नाही, यांना सांगते. ओके. हा, ठीक आहे, थँक्यू. हे स्टॉल आहे, मंचुरियन मसाल्याचं स्टॉल आहे. तर इकडे ओके, तो नॉनव्हेज साठी. ओके. हा चिकन साठी आहे मंचुरियन मसाले. याचं नाव आहे होममेड मंचुरियन मसाला, स्टॉलचं नाव. ओके, थँक्यू. इकडे खूप मोठं फेस्टिवल आहे. इकडे सगळं अगेन ज्वेलरीज, तर ज्वेलरीसाठी खूप शॉप्स आहेत इकडे. मोस्टली जास्त करून सगळे लेडीजचे ज्वेलरीज, क्लिप्स असेच जास्त स्टॉल्स आहेत इकडे. आता हा स्टॉल आहे, इथे सगळ्या प्लास्टिकच्या वस्तू आहेत. तर वेगवेगळे रेट्स आहेत इकडे. तर हे सगळे 30 रुपयाला, 60 रुपयाला आहेत. हे डब्बे आहेत, केरसुणी आहे, प्लास्टिकचे डब्बे, हे सगळे 60 रुपयाला आहेत. नंतर इकडे आहेत या वस्तू सगळ्या आहेत त्या 50 रुपयाला आहेत. इकडे बघू शकता, या सगळ्या इकडे आहेत त्या 30 रुपयाला आहेत. हे खिसणी आहे, नंतर हे गाळणी आहे, आपली पक्कड आहे, रवी आहे, सगळं हे 30 रुपयाला आहे. इथे पक्कड आहे, हे सगळं स्टीलचं पण 30 रुपयाला आहे. आता पुढे बघूया आपण. पुढे हे सगळं 150 रुपीजला आहे. इकडे सगळं प्लास्टिक आणि स्टील मध्ये आहे. हे सगळं 150 रुपीजला आहे. इकडे हे इकडचं आहे ते 200 रुपयाला आहे. पुढे बघूया, हे सगळं आहे 100 रुपयाला आहे. ह्या वस्तू आहेत तिकडे ते 100 रुपयाला. लहान मुलांचं कंपास बॉक्स आहे, नंतर खेळण्यांचा सेट आहे 100 रुपयाला. स्क्यूअर्स आहेत. तर या बॉटलचं सेट आहे 120 रुपयाला. काहीतरी 6 बॉटल्सचा सेट आहे 120 रुपीजला आहे. इकडे डस्टबिन आहे 100 रुपयाला. नंतर हे डब्बे आहेत प्लास्टिकचे, हे पण 100 रुपयाला आहेत. त्या स्टीलच्या बॉटल्स आहेत त्या पण 100 रुपयाला आहेत. हँगर्स आहेत 100 रुपयाला 6. तर अशा विविध प्रकारच्या वस्तू या शॉपमध्ये आहेत. इकडे बुक्स साठीचं स्टॉल आहे, बुक स्टॉल आहे इकडे. लहान मुलांचे पुस्तकं आहेत इकडे सगळी. वेगवेगळ्या प्रकारची बुक्स आहेत. 15% डिस्काउंट आहे पुस्तकांवर. छान. आता इकडे पण तसंच मगाशी हे केलं तसं सेल आहे, मगाशी बघितलं तसं. हे 35 रुपयाला आहे. इकडे सगळं 35 रुपयाला आहे. या वस्तू बघू शकता तुम्ही. इकडे स्प्रे आहे 35 रुपयाला. नंतर इकडे प्लास्टिकचे कंटेनर आहेत, डब्बा 30 रुपयाला हे डब्बे. स्क्रबर आहे 30 रुपयाला. किरसुणी आणि ब्रश आहे 30 रुपयाला, 35 रुपयाला सॉरी. तर ह्या वस्तू सगळ्या 35 रुपयाला आहेत. त्या पाय पुसण्या पण आहेत छोट्या छोट्या, त्या 35 रुपयाला आहेत. इकडे टब आहेत 35 रुपयाला. हुंड्या आहेत.
तर आपला अर्ध्याधिक फेस्टिवल फिरून झालाय. आता काही स्टॉल राहिलेत आणि लहान मुलांचे गेम राहिलेत, ते आपण बघूया पुढे जाऊन काय काय आपल्याला मिळतंय बघायला. इकडे सगळी लहान मुलांची हे जे स्टॉल आहे, इकडे लहान मुलांची खेळणी आहेत सगळी. बघूया आपण. 150 रुपयाला सगळी खेळणी आहेत लहान मुलांची. हे सगळे 150ला आहेत लहान मुलांची खेळणी. अच्छा, बंदूक आहे 150ला. चेस आहे. हे सगळं 150ला आहे. इकडे या साईडला प्रोग्राम्स होतात काही रात्री, आणि इकडे सगळे आहेत फूड स्टॉल्स आहेत या साईडला, आणि तिकडे फन फेअर आहे. तर आपले इकडचे सगळे स्टॉल्स फिरून झाले आहेत. आता आपलं फक्त फूडचे सगळे खाण्याचे स्टॉल्स बाकी आहेत, आणि इकडे फन फेअर आहे पुढे, ते बाकी आहे. बाकी सगळं आपण कव्हर केलेलं आहे. तर बऱ्यापैकी मोठा फेस्टिवल आहे हा. तर चला आपण आता फूड स्टॉल्स बघूया. वेगवेगळ्या प्रकारचे इकडे फूड स्टॉल आहे, असे खाण्याचे पदार्थ बघू शकता. इकडे तंदुरी आयटम्स आहेत सगळे, कबाब्स. इकडे शुगर कॅन्डी. दाबेली आहे, मंचुरियन, नूडल्स. ते रिंग्सचे गेम आहेत, रिंग टाकायचे. पुढे आहे ते काहीतरी शूटिंगचे गेम्स आहेत. आणि इकडे फन फेअर आहे लहान मुलांसाठी. आकाश पाळणा आहे. पाऊस पडत असल्यामुळे खूप चिकचिक झाले, चिखल झाला सगळा खाली. इकडे लहान मुलांची गाडी आहे गोल फिरायची. कुठल्या गाडीवर बसायचंय? ठीक आहे, चल बसूया. हाय कर परी, हाय कर. आता आपले सगळे स्टॉल्स कव्हर करून झाले आहेत. आता आपण घरी जायला निघालोय. तर मंडळी, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत.